सुमन आणि सुरेशची 4 वर्षांची मुलगी असते मोहिनी. सुमन आणि सुरेशला समाजसेवेची खूप आवड असते, म्हणून ते त्यांच्या जवळच असलेल्या एका अनाथाश्रमाला नेहमी भेट देत असतात. मोहिनीही त्यांच्यासोबत नेहमी जात असायची. सुमन आणि सुरेशकडे खूप पैसा होता. त्यांचा खूप मोठा बिझनेस होता. पैशाची अजिबात काही कमी नव्हती. त्यांचं मनही तेवढंच मोठं होतं. म्हणूनच त्यांनी ज्या अनाथाश्रमाला भेट दिली त्या अनाथाश्रमातील मुलांना ते नेहमी खायला घेऊन जात असत. तसेच त्यांना कपडे, त्यांच्या गरजेच्या वस्तू देत असत. असंच एकदा ते अनाथाश्रमात गेले असताना त्यांनी ठरवलं की आपण तेथील 10 मुलांना दत्तक घ्यायचं आणि त्यांचं संपूर्ण शिक्षण, सर्व काही खर्च आपण करायचा. त्याप्रमाणे त्यांनी अशा 10 मुलांना दत्तक घेतलं. त्यात 5 मुले व 5 मुली होत्या. त्यातलाच एक मुलगा होता शरद. त्याच्याशी मोहिनीची गट्टी जमली. सुरेश आणि सुमन नेहमीच अनाथालयाला भेट द्यायचे. त्या 10 मुलांव्यतिरिक्त ते इतर जणांनाही मदत करत असत. पण या 10 मुलांना ते आपल्या सख्या मुलांसारखे सांभाळत. शरद तर खूपच चांगला मुलगा होता. सर्व 10 मुले सुरेश आणि सुमनला आई बाबा म्हणत असत. हळूहळू दिवस पुढे सरकत गेले. ही 10ही मुले खूप हुशार होती. त्यांनी आपापली क्षेत्रे निवडली आणि ते आपापल्या मार्गी लागले. काही जणांना विदेशात जॉब लागला, तर काही जण सुरेशच्याच बिझनेसमध्ये जॉईन झाले. शरदने शेवटपर्यंत आईबाबांची सेवाही केली आणि आपलं इंजिनिअरिंगही पूर्ण करून एका मोठ्या कंपनीत तो जॉब करू लागला. खरं तर सुरेशप्रमाणेच शरदचंही एक मोठी कंपनी काढण्याचं स्वप्न होतं. पण पुरेसं भांडवल नसल्यामुळे त्याने जॉब करण्याचं ठरवलं आणि तो जॉबच करू लागला. या काळात शरद आणि मोहिनी खूप चांगले मित्र झाले होते. ते दोघेही एकमेकांना आपल्या सर्व गोष्टी सांगत असत, एकमेकांचा सल्ला घेत असत. त्यांची एवढी छान मैत्री पाहून सुमन आणि सुरेशने ठरवलं की त्यांचं लग्न करून टाकायचं. पण त्याआधी त्यांना दोघांचंही मत जाणून घ्यायचं होतं. म्हणून त्यांनी आधी मोहिनीला या प्रस्तावाबद्दल विचारलं. मोहिनी म्हणाली, बाबा, खरं तर शरद खूपच चांगला मुलगा आहे आणि तो माझा खूप चांगला मित्रही आहे. तो कदाचित मला सुखात ठेवेलही, पण मी याचा कधीच विचार केला नाही. मला थोडा वेळ हवा आहे. पण मला माहिती आहे बाबा, तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो खरंच माझ्यासाठी चांगलाच ठरेल, यात मला काही शंका नाही. पण मला असं वाटतं की एकदा शरदलाही विचारायला हवं. त्यानं मला कधीही त्या नजरेतून पाहिलं नाही आणि तो मला त्याची खूप चांगली मैत्रीण मानतो. तुम्ही एकदा त्यालाही विचारा बाबा. तो जर लग्नाला तयार झाला तर माझीही काहीच हरकत नसेल. मग सुरेश आणि सुमनने शरदला बोलावून घेतले आणि त्याला या लग्नाबद्दल त्याचं मत विचारलं. पण तो म्हणाला, बाबा, हा प्रस्ताव तुम्ही ठेवलाय, खरंच मला खूप आनंद झाला की तुम्ही मला या लायक समजल्यात. मोहिनी खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि माझी अर्धांगिनी म्हणून ती तिची सारी कर्तव्ये पार पाडेल, मला खात्री आहे. पण बाबा, मला वाटतं की एकदा तुम्ही तिला तिचं मत विचारावं. मला भीती आहे की त्या प्रस्तावामुळे आमची मैत्री तुटू नये. तिचा माझ्याबद्दल कोणताही गैरसमज व्हायला नको बाबा, कारण मी तिची मैत्री गमावू शकत नाही. सुरेश म्हणजेच बाबा हसून म्हणतात, अरे शरद, मोहिनीही तुझ्यासारखाच विचार करत आहे. तिला एक चांगला मित्र गमावण्याची भीती वाटत आहे. पण तुम्ही दोघेही एकमेकांचे चांगले साथीदार बनाल याची मला खात्री आहे. शरद, मी तुला माझ्या मोहिनीसाठी निवडले कारण मी माझं प्रतिबिंब तुझ्यात पाहतो. तुझ्याकडे तीच जिद्द आणि तोच मनाचा मोठेपणा आहे जो माझ्यात आहे, असं मला वाटतं. तू खूप कमी वेळात स्वतःचं घर, स्वतःची कार घेतलीस. पैसा कसा कमवायचा आणि त्या पैशांचा सदुपयोग कसा करायचा, हे सर्व काही तू अगदी व्यवस्थितरित्या पार पाडतो आहेस. तू अनाथाश्रमाला सुद्धा खूप मदत करतोस, हे मला कळलं आहे. ह्या तुझ्या चांगल्या स्वभावामुळेच मी आणि तुझ्या आईने ठरवलंय की तू आमच्या मोहिनीला खूप चांगल्या प्रकारे सांभाळेल, तिला खूप सुखात ठेवेल. आता तुम्ही दोघेही एकमेकांना भेटा, एकमेकांबद्दल विचार करा आणि तुम्हाला आमचा निर्णय योग्य वाटला तर आम्हाला कळवा. मग आम्ही पुढची तयारी करूच.
ठीक आहे. शरदलाही बाबांचं बोलणं पटलं. त्यानं तसं बाबांना सांगितलंही. मग एक दिवस ठरवून मोहिनी आणि शरद एकमेकांना भेटले. थोडा वेळ दोघी गप्पच होते. मग शरदनीच बोलायला सुरुवात केली. शरद घाबरतच म्हणाला, हे बघ मोहिनी, मी तुझा कधी अर्धांगिनी म्हणून विचार केला नाही, पण खरंच मला तुला गमवायचं नाही आहे. हा प्रस्ताव बाबांचा होता, माझा नाही. त्यामुळे तू काहीही गैरसमज करून घेऊ नकोस प्लीज. आणि शरद आपला घाम पुसू लागला. शरदचं बोलणं आणि वागणं पाहून मोहिनीला हसू येतं. ती म्हणते, अरे शरद, एवढा काय घाबरतोयस? मला माहिती आहे की तुझ्या मनात माझ्याबद्दल मैत्रीशिवाय कोणती भावना नाही आहे. पण बाबा जे म्हणतायत ते मला पटतंय. कारण जर मला माझ्या जिवलग मित्राच्या रूपाने एक छान जोडीदार मिळणार असेल तर माझी या लग्नाला काहीच हरकत नाही. आणि तसंही एका अनोळखी माणसाशी लग्न करण्याऐवजी एका जिवलग मित्राशी लग्न केलेलं काय वाईट आहे? आणि ह्याची 100% शाश्वती आहे की हा माझा मित्र कधी दगाबाजी करणार नाही. मग दोघेही एकमेकांना पाहून हसतात आणि ठरवतात की आईबाबांना त्यांचा निर्णय कळवायचा. शरद आणि मोहिनी खरंच एकमेकांचे चांगले साथीदार बनतील? काय होईल पुढे त्यांच्या आयुष्यात? हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अडगळीची वस्तू.